student. Today we are going to learn 1.7 Are you a die kid? याचा अर्थ आपण समजून घेऊया. आर यू म्हणजेच काय? तुम्ही आहात का? अ डाय किड. डाय म्हणजे काय? बघा हा शब्द कसा लिहिलेला आहे, कॅपिटल लेटर मध्ये लिहिलेला आहे. मग याचा अर्थ असा आहे की डी म्हणजे डू, आय म्हणजे इट आणि वाय म्हणजे युअर सेल्फ. डू इट युअर सेल्फ. बघा हा कॅपिटल लेटर मध्ये हा शब्द लिहिलेला आहे आणि त्याचा शॉर्ट फॉर्म आपल्याला दिलेला आहे तिथे डाय. याचा लॉंग फॉर्म असा आहे डी म्हणजे डू, आय म्हणजे इट आणि वाय म्हणजे युअर सेल्फ. म्हणजे डू इट युअर सेल्फ. आणि किड म्हणजे काय? तर बालक किंवा लहान मूल. तुम्ही असे बालक आहात का की तुम्ही स्वतःचे काम स्वतः करतात? या शीर्षकामध्ये प्रश्न विचारलेला आहे आणि तुम्ही स्वावलंबी बालक आहात का असं याचं उत्तर आपल्याला शोधून काढायचं आहे. बघा, कारण तुम्हाला माहित आहे की तुम्ही स्वतःची किती कामे स्वतः करतात आणि किंवा आईवर, घरातल्या व्यक्तींवर अवलंबून असतात. याची उत्तरं तुम्हाला ह्या पाठामध्ये समजून घ्यायची आहेत. चला तर मग बघूया 1.7 आर यू अ डाय किड. मी वाचत असताना तुम्ही सगळ्यांनी ओळीवर लक्ष ठेवायचं आहे आणि एक एक शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा आहे. आपण बघूयात फर्स्ट पॅरेग्राफ. बघा, लक्ष ठेवा. When you were very young, your parents or other grown-ups did everything for you. जेव्हा तुम्ही खूप लहान होता तेव्हा तुमच्या पालकांनी तुमच्यासाठी सर्व गोष्टी केल्या आहेत. When you were very young म्हणजे काय की तुमच्या बालवयामध्ये जेव्हा तुम्ही खूप लहान होतात, युअर पॅरेंट्स म्हणजे काय? पालक. और अदर ग्रोन अप्स म्हणजे इतर वयस्कर असे सर्व डीड एव्हरीथिंग फॉर यू. तुमच्यासाठी त्यांनी सर्व गोष्टी केल्या आहेत. कोणत्या गोष्टी मग त्या? दे फेड यू म्हणजे तुम्हाला खाऊ घातले आहे. फेड म्हणजे काय? न्यू वर्ड्स. फेड म्हणजे खाऊ घातले आहे. नंतर वॉश यू तुमची अंघोळ घातली आहे. ड्रेस यू तुम्हाला कपडे घातले आहे. अँड टूक यू अराउंड आजूबाजूला तुम्हाला फिरायला घेऊन गेले आहेत. बट थिंग्स must have changed since then. Now that you are nearly 11. त्यानंतर सर्व गोष्टी बदलल्या असतील. बघा, but things must have changed since then. केव्हा बदलल्या असतील? Now that you are nearly 11 म्हणजे तुम्ही जेव्हा 11 वर्षाच्या आता आहात तुम्ही, तर आता बऱ्याचशा गोष्टी बदलल्या असतील. आता तुम्हाला खाऊ घालायची गरज नाही आहे. तुम्ही स्वतःचे काम स्वतः करता आहात. पण यू मस्ट हॅव लर्न टू डू थिंग ऑल बाय युअर सेल्फ. बघा, तुम्ही आता 11 वर्षाची झाले आहात. तुम्ही खूप साऱ्या गोष्टी कुणाच्याही मदतीशिवाय स्वतः करायला शिकले असाल. बरोबर की नाही? नाउ यू आर अ डू इट युअर सेल्फ म्हणजे डाय किड. आता तुम्ही तुमची कामं स्वतः करतात. तुम्ही बालक आहेत. राईट? हिअर्स अ लिस्ट. बघा, हिअर्स अ लिस्ट ऑफ समथिंग
an 11 years old child should be able to do. 11 वर्षाच्या बालकाला कोणत्या गोष्टी करता येतात याची यादी तुम्हाला दिलेली आहे आणि किंवा कोणत्या गोष्टी करता येऊ शकतात याची यादी तुम्हाला खाली दिलेली आहे आणि ती आपल्याला बघायची आहे. अँड काय म्हटलंय पुढे बघा, अँड नेव्हर माइंड, पण हरकत नाही. इफ यू कांट टू डू ऑफ दीज, सॉरी, इफ यू कांट टू डू सम ऑफ दीज थिंग्स ॲज एट, कोणत्या अजूनही अशा काही तुम्हाला काही गोष्टी करता येत नसतील, पण काय म्हटलंय, पण हरकत नाही, म्हणजे नेव्हर माइंड, हरकत नाही. there's a whole year of you and learn these things, you will enjoy them. काय म्हटलंय बघा पुढे, there's a whole year, ज्या गोष्टी तुम्हाला येत नाही त्यासाठी हे संपूर्ण वर्ष तुमच्या हातामध्ये आहे आणि या वर्षी तुम्हाला ते सर्व गोष्टी काय करायच्या आहेत, शिकायच्या आहेत आणि ह्या वर्षामध्ये यू विल एन्जॉय देम, ह्या वर्षामध्ये तुम्ही त्या गोष्टी शिकून काय करायचं आहे, आनंद घ्यायचा आहे. सो लेट्स बिगिन अवर काउंट. बघूयात कुठल्या कुठल्या गोष्टी दिलेल्या आहेत ते. आता खाली बघूया. बघा, येलो कलरचा एक बॉक्स दिलेला आहे. त्या बॉक्स मध्ये काय म्हटलेलं आहे, कॅन यू टेक केअर ऑफ युअर पर्सनल हायजीन. पर्सनल हायजीन मीन्स काय, वैयक्तिक स्वच्छता. पर्सनल हायजीन म्हणजे वैयक्तिक स्वच्छता. आता त्या संपूर्ण ओळीचा काय अर्थ होतो, कॅन यू टेक केअर ऑफ युअर पर्सनल हायजीन, तुम्ही तुमच्या वैयक्तिक आरोग्याची काळजी घेता का, असा प्रश्न तुम्हाला त्या बॉक्स मध्ये विचारलेला आहे आणि त्याच्यासाठी खाली 3 पॉइंट दिलेले आहेत बघा. इफ एस, तुम्ही जर तुमच्या, आता आपण खालचे पॉइंट बघूया पण त्या अगोदर आपण असं म्हणूया, इफ तुम्हाला सर तुमच्या वैयक्तिक स्वच्छता तुम्हाला करता येत असेल, इफ एस, इफ यू कॅन टेक केअर ऑफ पर्सनल हायजीन. इट्स इफ नॉट, जर तुम्हाला ते येत नसेल तर काही हरकत नाही, आपण ते शिकणार आहोत. बघा पहिला पॉइंट बघा, आय ट्रिम माय नेल्स रेग्युलरली, डू यू असा प्रश्न विचारलाय. आय ट्रिम माय नेल्स रेग्युलरली म्हणजे काय, मी माझे नखे नियमित कापतो. आता हे कोणी विचारलेले बघा, पॅडी आणि बिट्टू इथे बाजूला दाखवलेले आहे बघा, तुम्हाला त्या बॉक्सच्या बाजूला दिसले ना. तर त्यांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे की आय ट्रिम माय नेल्स रेग्युलरली, मी माझे नखे नियमित कापतो. डू यू, तुम्ही कापतात काय, असा प्रश्न तुम्हाला विचारलाय. सेकंड नंबरचं बघा, आय टेक अ वॉश ऑन माय ओन, मी माझी अंघोळ स्वतः करतो. अ प्रॉपर वॉश, अगदी परिपूर्ण स्नान करतो. आय रिमेंबर टू वॉश बिहाइंड माय इयर्स, बघा काय म्हणते तो की मी माझी कानाच्या मागचा भाग स्वच्छ धुतो. अंडर आर्म्स, काख स्वच्छ धुतो, त्याला साबण लावतो. एल्बो म्हणजे कोपर, मी स्वच्छ धुतो. नीज, गुडघे, बघा आपले हे एल्बो बऱ्याच वेळा काळे झालेले असतात, जर आपण त्याला स्वच्छ धुतले, साबण लावला, त्याला घासलं तर ते स्वच्छ होतात. अशा प्रकारे तो त्याची काळजी घेतो आहे, एक्सेट्रा. डू यू, तुम्हालाही परत प्रश्न विचारला आहे त्याने, डू यू, तुम्ही करतात काय. अँड आय यूज इनफ वॉटर, नो मोर नॉट लेस, काय म्हणतोय तो की मी माझ्या आंघोळीसाठी जेवढं पाणी गरजेचं आहे तेवढंच पुरेसं पाणी मी वापरतो, जास्तही नाही
नॉट मोर नॉट लेस, जास्तही नाही आणि कमीही नाही, कारण आपल्याला माहिती आहे की पाणी हे काय आहे, जीवन आहे. बघा तिसरा पॉइंट बघा आता. आय कॅन ऑइल अँड कॉम्ब माय हेअर ऑन माय ओन. म्हणजे मी माझ्या केसांना स्वतः तेल लावतो आणि स्वतः ते विंचरू शकतो. मी माझे केस स्वच्छ धुवू शकतो व स्वतः ते कोरडे करू शकतो. आय कॅन वॉश अँड ड्राय माय हेअर ऑन माय ओन. काय म्हणतोय तो, आय कॅन ऑइल माय अँड कॉम्ब. ऑइल म्हणजे काय, तेल लावणे. कॉम्ब म्हणजे काय, विंचरणे. हेअर ऑन माय ओन, मी स्वतः करतो. आय कॅन वॉश, मी माझे केस स्वतः धुतो. अँड ड्राय, स्वतः वाळवतो, सुकवतो, कोरडे करतो. अँड हेअर ऑन माय ओन, स्वतः मी ते कोरडे करू शकतो, असं तो सांगतो आहे. बघा पॅडी बिट्टूला काय म्हणतोय, आय नो. तिथे वरती दिलेलं आहे त्या बिट्टू आणि पॅडीच्या वरती, आय नो यू कॅन डू इट टू. बिट्टूला तो म्हणतोय की मला माहिती आहे की हे सगळं तू करू शकतोस. ऑर डू यू स्टील डिपेंड ऑन युअर मदर. पण तू ते करतोस का, असा प्रश्न तो विचारतोय. तू तुझ्या आईवर अवलंबून राहतो का, असंही त्याने विचारलंय. किंवा तू तुझ्या आईवर अवलंबून राहतो का. आणि आपल्याला सुद्धा त्या उद्देशाने तो आपल्याला विचारतो आहे. तर तुम्ही स्वतःला हे प्रश्न विचारून त्याची उत्तरं शोधायची आहे. आता खालचा पॅरेग्राफ बघा. गुलाबी बॉक्स मध्ये काय दिलेलं आहे, सेकंड नंबरचा. डू यू टेक केअर ऑफ युअर क्लॉथ. अजून इथे प्रश्न विचारलेला आहे, डू यू टेक केअर ऑफ युअर क्लॉथ. तुम्ही तुमच्या कपड्यांची काळजी घेता का. आय कॅन इव्हन वॉश माय ओन क्लॉथ्स व्हेन नेसेसरी. बघा आय कॅन इव्हन वॉश माय ओन क्लॉथ. ओन क्लॉथ म्हणजे काय, आतील कपडे. व्हेन नेसेसरी आय वॉश माय अंडर गार्मेंट्स एव्हरी डे. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा मी माझे स्वतःचे कपडे धुवू शकतो. आणि दररोज माझी अंतर्वस्त्र देखील मी स्वतः धुतो. आय वॉश माय अंडर गार्मेंट्स एव्हरी डे. दररोज, एव्हरी डे म्हणजे काय, दररोज. आता सेकंड नंबरचा पॉइंट बघा. I don't stock up used and soiled cloth. म्हणजे काय की मी माझे कपडे साठवून जमा करून ठेवत नाही. जे मी वापरलेले कपडे असतात ते मी, यूज म्हणजे काय, वापरलेले, आणि सॉइल्ड क्लॉथ म्हणजे काय, मळलेले. आय पुट देम इन द वॉशिंग बकेट ऑन टाइम. मी माझे कपडे त्या वॉशिंग बकेट मध्ये, म्हणजे ती धुण्याची बादली असते, त्या बादलीमध्ये धुण्यासाठी वेळेच्या वेळी टाकतो. आय ब्रश ऑर सर्व द सॉइल पार्ट्स. त्या मळलेल्या कपड्यांना मी काय करतो, ब्रश लावतो, साबणाने घासतो. विथ सोप बिफोर आय ऍड देम ऑन द वॉशिंग पाईल. आय ऍड देम टू द वॉशिंग पाईल. ते साबणाने घासले, धुणे, ब्रश मारणे, हे सगळी कामं मी करतो. थर्ड नंबरचं बघा. आय कॅन हँड द क्लॉथ नीटली, आणि बॉक्स मध्ये दिलेला आहे, विदाउट क्रीज टू ड्राय द क्लॉथ लाईन. आता विदाउट क्रीज म्हणजे काय, चुन्या न पाडणे. मी माझे कपडे वाळत घालण्याची जी दोरी असते त्या दोरीवर व्यवस्थित सुकवण्यासाठी टाकतो. म्हणजे चुन्या न पाडता मी व्यवस्थित सुकवायला टाकतो. नंतर खालचा पॉइंट दिलेला आहे बघा. आय कॅन फोल्ड ऑल क्लोथ नीटली. मी माझ्या कपड्यांची व्यवस्थित घडी घालतो. आता या बाजूला तारा आणि कुकू दाखवलेली बघा, त्या गुलाबी बॉक्सच्या बाजूला. तारा कुकूला काय म्हणते,
म्हणते बघा, यू टू कॅन डू ऑल दिस, हॅव यू ट्राईड? तू सुद्धा हे सगळं करू शकतेस. हॅव यू ट्राईड? तू कधी केला आहे का प्रयत्न? असं प्रश्न ती तारा कुकूला विचारते आहे. आता आपण पेज नंबर 24 बघूया. बघा, त्याच्यामध्ये पहिला बॉक्स लेफ्ट साइडला कॅन यू स्विम? कॅन यू स्विम? स्विम म्हणजे काय? पोहणे. तुम्ही पोहू शकता का? बघा, आता त्यातला पहिला पॉइंट पाहूया. 3 पॉइंट दिलेले आहेत तिथे. आय कॅन स्विम इन अ स्विमिंग पूल. मी पोहण्याच्या तलावात पोहू शकतो. आय कॅन स्विम इन अ वेल. सेकंड, मी विहिरीत पोहू शकते. थर्ड बघा, आय एम गोइंग टू लर्न फ्री स्टाईल स्विमिंग दिस इयर. फ्री स्टाईल म्हणजे काय? मुक्त शैली. फ्री स्टाईल म्हणजे काय? फ्री स्टाईल म्हणजे मुक्त शैली. मी यावर्षी फ्री स्टाईल हा पोहण्याचा प्रकार शिकणार आहे. मुक्त शैलीने मी पोहण्याचा हा प्रकार आहे तो शिकणार आहे. बघा, तो टोटो मियाला काय म्हणते? आता मिया म्हणजे काय? मांजर. मांजर ही पाण्याला आधीच घाबरते आणि तो टोटो त्या मियाला विचारतोय, हाऊ अबाउट यू? तुझ्याविषयी काय? तुला येतं का? तू कशी शिकणार आहे? असं. आणि ते मियाचे डोळे बघा, ती घाबरलेली आहे. म्हणजे मांजर कधीही पाण्यामध्ये उतरू शकत नाही. आणि तो टोटो त्या मियाला प्रश्न विचारतो आहे. आता पुढचा पॉइंट बघा, राईट साइडला बघूया. आता राईट साइडचा बॉक्स पाहूया. कॅन यू राईड अ बायसिकल? तुम्ही सायकल चालवू शकता का? आय लर्न टू राईड अ बायसिकल. लर्न म्हणजे काय? लर्न म्हणजे शिकणे. आणि लर्न त्याचा भूतकाळ म्हणजेच शिकलो. आय लर्न टू राईड अ बायसिकल वेन आय वॉज 8 years ओल्ड. मी जेव्हा 8 वर्षाचा होतो त्याच वेळेला मी काय केलेलं आहे? सायकल शिकलेलो आहे. आय एम लर्निंग टू राईड अ बिगर बायसिकल. लर्निंग म्हणजे काय? शिकत आहे. आय एम लर्निंग टू राईड अ बिगर म्हणजे मोठी सायकल चालवायला मी शिकत आहे. थर्ड नंबरचा पॉइंट बघा, आय एम गोइंग टू लर्न इट इन द व्हॅकेशन. व्हॅकेशन म्हणजे सुटी, उन्हाळ्याची सुटी. मी आता उन्हाळ्याच्या सुटीमध्ये बायसिकल म्हणजे सायकल चालवायला शिकणार आहे. अशा तिघही संभाषण आपल्याला इथे दिलेलं आहे. आता पॅडी काय म्हणतोय बघा, सायकलवर बसलेला आहे. त्याच्या त्या सायकलकडे बघा तुम्ही. त्याच्या सायकलला ते बॅलेन्सिंग व्हील लावलेले आहेत बघा. आणि तो काय म्हणतोय? आय कॅन राईड माय बायसिकल विदाउट द बॅलेन्सिंग व्हील. म्हणजे ह्या बॅलेन्सिंग व्हील शिवाय देखील मी काय करू शकतो? सायकल चालवू शकतो. असा हा पॅडी आपल्याला सांगतो आहे. आता खालच्या बाजूला लेफ्ट साइडला बघूया. येलो कलरच्या बॉक्स मध्ये काय दिलेलं आहे? यू शुड केअर फॉर ॲट लिस्ट वन्स. म्हणजेच तुम्ही निदान एका रोपट्याची काळजी घेतली पाहिजे. यू शुड केअर फॉर ॲट लिस्ट वन प्लांट्स. तुम्ही निदान एक रोपट्याची काळजी घेतली पाहिजे. आता बघा, त्याच्यामध्ये खालचा 4 पॉइंट दिलेले आहेत आपल्याला. फर्स्ट बघूया, माय आंट गेव मी दिस लिटिल प्लांट. माझ्या काकीने एक छोटस रोपट मला दिलेलं आहे. आंट म्हणजे काय? काकी. आय वॉटर इट एव्हरी डे. सेकंड नंबरचं काय आहे? आय वॉटर इट एव्हरी डे. मी त्या रोपट्याला रोज पाणी घालतो. थर्ड नंबर बघा, आय लूझन द सॉइल अराउंड इट्स रूट्स फ्रॉम टाइम टू टाइम. मी त्या रोपट्याच्या मुळाभोवतालची जी माती आहे ती मी वेळोवेळी काय करतो? सैल करतो. कारण काय? तर
ती जी माती आहे, रोपट्याची माती, ती नेहमी नेहमी पाणी घालून घट्ट बसते आणि तिला जर आपण सैल केली, तिला जर आपण मोकळी केली, तर बाहेरच्या हवेमधला ऑक्सिजन त्या मुळांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणून ते माती नेहमी काय करायला पाहिजे, सैल करायला पाहिजे. म्हणून तो काय म्हणतोय, आय लुझन द सॉइल अराउंड इट्स. त्या मुळांच्या आजूबाजूची माती मी काय करतो, सैल करतो. फ्रॉम टाइम टू टाइम, नेहमी, वेळोवेळी. शेवटचा मुद्दा बघा, आय ऍड अ लिटिल कंपोस्ट टू इट एव्हरी 2 to 3 months. मी दर 2 ते 3 महिन्यांनी त्या झाडांना खत घालतो. कंपोस्ट म्हणजे काय, खत. बघा वरती एक पॅरेट तुम्हाला फांदीवर बसलेला दिसतोय. तो पॅरेट काय म्हणतोय बघा, डिफरंट प्लांट्स नीड डिफरंट काइंड ऑफ केअर. म्हणजे काय, वेगवेगळ्या रोपट्यांची वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेण्याची काय आहे, गरज आहे, गरज असते. आणि खाली तारा उभी एका झाडाजवळ आणि पाण्याची झारा पण तो तिथे दिसतोय. तारा काय म्हणते बघा, आय लव्ह माय प्लांट्स अँड माय प्लांट्स लव्ह सनलाइट. मला माझे रोपटे खूप आवडते आणि माझ्या रोपट्याला काय आवडतं, सनलाइट म्हणजे काय, सूर्यप्रकाश आवडतो. आता याचा बॉक्स पाहूया. कॅन यू ड्रेस अप फॉर अ स्पेशल ऑकेजन ऑन युअर ओन. एखाद्या विशेष प्रसंगी, ऑकेजन म्हणजे काय, प्रसंगी, तुम्ही तुमचा पोशाख स्वतः तयार करता काय. कॅन यू ड्रेस अप फॉर अ स्पेशल ऑकेजन फॉर युअर ओन. तुम्ही तुमचा पोशाख स्वतः तयार करता काय एखाद्या विशेष प्रसंगी. तर खाली दिलेले आहे बघा, व्हेन आय वॉज इन स्टँडर्ड सेकंड माय मदर हेल्प मी. जेव्हा मी दुसरीत होतो त्यावेळेला मी कुणाची मदत घेत होतो, माझ्या आईची. बट नाऊ आय कॅन ड्रेस अप ऑफ माय ओन. आता मात्र मी स्वतः तयार करतो. इवन फॉर अ स्पेशल ऑकेजन, एखाद्या विशेष प्रसंगी सुद्धा मी माझं स्वतः तयारी करतो. बघा कुकू विचारते खाली, आर यू प्रेझेंटेबल वेन यू व्हिजिट समवन एल्स. तुम्ही कोणी एखाद्या व्यक्तीला भेटायला जाता तेव्हा तुम्ही नीटनेटके वागता का, तुमचा पोशाख नीटनेटका असतो का. याचं उत्तर तुमच्याकडे आहे. त्याचं उत्तर तुम्ही तुम्हाला विचारायचं आहे, स्वतः प्रश्न विचारायचा आहे आणि स्वतः त्याचं उत्तर द्यायचं आहे. आता नेक्स्ट पेज नंबर 25. बघा एक पिंक कलरचा बॉक्स दिलेला आहे वरती. त्या बॉक्स मध्ये काय म्हटलंय बघा, कॅन यू कन्व्हे अन ओरल मेसेज डू समवन करेक्टली. म्हणजे तुम्ही एखाद्याला, कन्व्हे म्हणजे काय, व्यक्त करता येणं. कन्व्हे म्हणजे काय, व्यक्त करता येणं. कॅन यू कन्व्हे अन ओरल मेसेज. ओरल म्हणजे काय, तोंडी निरोप किंवा संदेश. म्हणजे तुम्ही एखाद्याला तोंडी निरोप किंवा संदेश अगदी व्यवस्थितपणे देऊ शकता का. मेसेज टू समवन करेक्टली. करेक्टली म्हणजे काय, व्यवस्थित. म्हणजे जर तुम्ही ही जर कृती तुम्ही करणार असता तर ती कृती, आपले मत त्या मेसेज मधून काय करत असतो, आपण व्यक्त करत असतो आणि ते खूप महत्वाचं असतं. मग खाली काय म्हटलंय बघा, राईट अ रिसेंट मेसेज दॅट यू पास्ड ऑन. अगदी अलीकडच्या काही दिवसांमध्ये तुम्ही ज्या एखाद्याला मेसेज दिलेला असेल तर तो मराठीमध्ये लिहित जर तुम्ही मराठीमध्ये तो लिहितो. बघा काय म्हटलंय बघा, पहिल्या 3 पॉइंट दिलेले ते ऍट होम. म्हणजे घरी जर दिलेला काही मेसेज दिलेला असेल तर तो मराठीत लिहायचा. इन स्कूल, शाळेत जर निरोप दिलेला असेल तर तो मराठीत लिहायचा. बिटवीन फ्रेंड्स, मित्र मैत्रिणींमध्ये काही संदेश असेल, काही निरोप असेल तर तो सुद्धा मराठीत लिहायचा आहे. यू मे राईट द मेसेज इन युअर
मदर टंग. तुम्ही हे मेसेज तुमच्या मातृभाषेमध्ये सुद्धा लिहू शकतात. आता खालच्या येलो कलरच्या बॉक्स मध्ये बघा, तुम्हाला यू मस्ट नो हाऊ टू सीव. सीव म्हणजे काय? शिवणे. सीव म्हणजे शिवणे. तुम्हाला शिवणकाम हे आलंच पाहिजे. यू मस्ट आलंच पाहिजे. नो हाऊ टू सीव. आता बघा इथे राईट साइडला आणि लेफ्ट साइडला आणि राईट साइडला काही कृती तुम्हाला दिलेल्या आहेत बघा, बेसिक कृती. जसं की पहिल्या याच्यामध्ये बघा निडल दाखवलेली आहे. निडल म्हणजे काय? सुई. थ्रेड म्हणजे काय? दोरा. म्हणजे तो थ्रेड जो दोरा आहे तो आपल्याला सुईमध्ये ओवता आला पाहिजे. नंतर खाली दिलेलं आहे बघा लेफ्ट साइडला मध्ये रनिंग स्टिच. रनिंग स्टिच म्हणजे काय? धावदोरा. जसं आपल्या घरी आई गोधडी शिवते तर त्या गोधडी शिवण्यासाठी ती आई धावदोऱ्याचा वापर करत असते. सरळ सरळ ती धागे मारत असते, तर त्याला म्हणतात रनिंग स्टिच. त्यानंतर हेम म्हणजे एखाद्या कपड्याची कडा जी आहे ती दुमडणे, त्याला घडी घालणे. जसं हातरुमाल असेल तर हातरुमाल जर आपल्याला तयार करायचा असेल तर त्याच्या कडा दुमडाव्या लागतात, त्याप्रमाणे त्याला म्हणतात हेम. नंतर राईट साइडला बघा, राईट साइडला काय दिलेलं आहे तुम्हाला? एक हार बनवला जातोय, म्हणजे फुलांचा हार तुम्हाला करता आला पाहिजे. नंतर बॅक स्टिच म्हणजे उलटा टाका. शर्टला ज्या वेळेला आपण बटन लावतो त्यावेळेला ह्या बॅक स्टिचचा वापर करावा लागतो. नंतर खाली दिलेलं आहे बघा बटन होल स्टिच. म्हणजे जर ते आपल्याला बटन लावायचा जो गोल आहे, जिथे आपण बटन लावतो त्या ठिकाणी जे छिद्र केलेलं असतं तर त्याला आजूबाजूंनी त्या गोल याला आजूबाजूनी काय करायचं असतं? टाके घालायचे असतात. त्याला म्हणतात काजे करणे. काय म्हणतात त्याला? काजे करणे. हे तुम्हाला सिंपल गोष्टी सुरुवातीच्या ज्या बेसिक आहे त्या तुम्हाला करता आल्या पाहिजे. आता त्याच्यामध्ये 3-4 पॉइंट दिलेले आहेत ते आपण पाहूया. फर्स्ट काय आहे? आय कॅन थ्रेड अ निडल. मी सुईमध्ये धागा ओवू शकतो. आय पुट अ नॉट. नॉट म्हणजे काय? गाठ मारणे. आय पुट अ नॉट इन अ थ्रेड व्हेन आय स्ट्रिंग फ्लॉवर्स ऑर बीड्स इन इट. म्हणजे मी दोऱ्याला गाठ मारतो किंवा जेव्हा मी फुलांचा हार बनवत असतो त्यावेळेला मी दोऱ्याला गाठ मारतो, किंवा मी मणी ओवत असतो त्यावेळेला सुद्धा मी त्या दोऱ्याला शेवटच्या टोकाला गाठ मारतो, म्हणजे मी मारू शकतो. नंतर काय म्हटलंय बघा तिसऱ्या याच्यामध्ये, आय कॅन मेक दीज स्टिचेस रनिंग स्टिच अँड बॅक स्टिच. मी हे टाके सुद्धा टाकू शकतो. कोणते? रनिंग स्टिच म्हणजे धावता टाका टाकू शकतो. बॅक स्टिच म्हणजे उलट टाका मी टाकू शकतो. आय कॅन ऑल्सो हेम द बॉर्डर. मी कापडाची घडी म्हणजे जी कडा आहे ती सुद्धा काय करू शकतो? दुमडू शकतो. 4th नंबरचं बघूया. आय कॅन सीव अप अ टियर इन माय क्लॉथ. जिथे माझे कपडे फाटलेले असतील तो फाटलेला भाग सुद्धा मी आय कॅन इव्हन सीव अ बटन. म्हणजे तो जिथे माझे कपडे फाटलेले आहे ते कपडे मी शिवू शकतो आणि बटन सुद्धा लावू शकतो. देअर इज अ स्टिच कॉल्ड बटन होल स्टिच. आणि बटन लावल्यानंतर मी त्या होलला काजे सुद्धा करू शकतो. म्हणजे बटन लावण्याची जो होल असतो त्याला काजे सुद्धा मी करू शकतो. शेवटचं बघा आता. वन्स आय मेड अ हँडकरचीफ बाय स्विंग द एजेस ऑफ द स्क्वेअर. म्हणजे काय? स्क्वेअर म्हणजे काय? चौकोनी. आणि एज म्हणजे काय? कडा. पीस ऑफ क्लॉथ म्हणजे एकदा मी एका कापडाचा चौकोनी तुकडा घेतला आणि त्याच्या कडा मी काय केल्या? दुमडून घेतल्या. कडा, एज म्हणजे कडा, दुमडून घेतल्या आणि मी त्याचा एक काय बनवला? हातरुमाल. आय मेड अ हँडकरचीफ. हँडकरचीफ म्हणजे काय? हातरुमाल बनवला. पण हे सगळं करत असताना सुई दोऱ्याशी जेव्हा आपण खेळत
असतो म्हणजे काम करत असतो त्यावेळेला आपल्याजवळ मोठा व्यक्ती कोणीतरी बसलेलं असलं पाहिजे. बी केअरफुल, आपण हे सगळं करायला पाहिजे. आता नेक्स्ट पेज नंबर 26. खूपच ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत पेज नंबर 26 वर. आय लव्ह टू हेल्प इन द किचन. मला स्वयंपाकघरात मदत करायला आवडतं. तुमच्यापैकी कुणाला आवडतं? आता ज्यांना आवडत असेल ते येस म्हणतील आणि ज्यांना आवडत नसेल ते काय म्हणतील? नो. त्यातलं फर्स्ट बघा, येलो कलरचं लेफ्ट साइडला एक पॅडी तुम्हाला दिसतोय, नळाखाली काहीतरी फ्रुट्स धुताना ते दिसतोय बघा आपल्याला. तो काय म्हणतोय? आय क्लीन ऑर वॉश फ्रूट अँड व्हेजिटेबल. फ्रूट म्हणजे काय? फळं. व्हेजिटेबल्स म्हणजे काय? भाज्या. म्हणजे मी फळं आणि भाज्या स्वच्छ धुतो. तिकडेच नंतर राईट साइडला बघा, आय कॅन पील कुकुंबर. कुकुंबर म्हणजे काय? काकडी. मी काकड्यांची सालं काढू शकतो. पील म्हणजे साल काढणे. नंतर खाली बघा, कुकू मियाला विचारते, आय हेल्प मदर इन क्लीनिंग ग्रेन अँड सिरियल्स. ग्रेन्स म्हणजे काय? धान्य. आणि सिरियल्स म्हणजे काय? डाळी. मी माझ्या आईला धान्य किंवा डाळी साफ करायला मदत करते. आय लाईक सिफ्टिंग ग्रेन्स. सिफ्टिंग म्हणजे काय? चाळणे. ग्रेन्स म्हणजे धान्य. मी धान्य चाळायला मदत करते. और फ्लोअर, पीठ चाळायला सुद्धा मदत करते. फ्लोअर म्हणजे काय? पीठ. बघा आता या ठिकाणी फ्लोअर दोन शब्द देते मी तुम्हाला. FLOUR. फ्लोअर म्हणजे काय? पीठ. आणि FLOOR म्हणजे काय? मजला. उच्चार एकच आहे पण अर्थ मात्र वेगळा आहे. स्पेलिंगही वेगळं आहे. फ्लोअर म्हणजे पीठ आणि फ्लोअर म्हणजे मजला. आय लाईक सिफ्टिंग ग्रेन्स और फ्लोअर. मला धान्य आणि पीठ चाळायला आवडतं. नंतर राईट साइडला बघा, त्याच्याच बाजूला मध्यभागी आपल्याला एक येलो बॉक्स दिलेला आहे. त्याच्यामध्ये पॅडी काहीतरी कापतोय. आय एम गुड ऍट स्लायसिंग, कटिंग और चॉपिंग फ्रूट अँड व्हेजिटेबल. स्लायसिंग म्हणजे काय? चकत्या करणे. कटिंग म्हणजे काय? कापणे. आणि चॉपिंग म्हणजे काय? तुकडे करणे. म्हणजे फळं आणि भाज्यांच्या चकत्या करायला, त्या कापायला किंवा त्याचे स्लाइस करायला मला काय आवडतं? करण्यामध्ये मी काय आहे म्हणे? पटाईत. आय एम गुड ऍट स्लायसिंग, कटिंग अँड और चॉपिंग फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. त्याच्या बाजूलाच बघा येलो कलरचा बॉक्स दिलेला आहे. पॅरट आणि बिट्टू तिथे आहेत. ते काय म्हणतायत बघा, आय लव्ह टू शेल अँड ईट पीज अँड ग्रीन. पीज म्हणजे वाटाणा आणि ग्रीन्स म्हणजे काय? हिरवे हरभरे. ग्रीन ग्राम्स. आय कॅन शेल बीन्स अँड पीनट. मला घेवडा आणि पीनट्स म्हणजे वाटाण्याची व हिरवे हरभऱ्याची साल काढायला सुद्धा आवडतं मला. आणि घेवडा सोलायला सुद्धा आवडतो. आणि भुईमुंगाची, पीनट्स म्हणजे काय? भुईमुंगाची टर्फलं सुद्धा काढायला मला आवडतं. आणि कंसामध्ये दिलेलं आहे अँड ईट म्हणजे खायलाही आवडतं. नंतर त्याच्या बाजूला लेफ्ट साइडला दिलेलं आहे बघा, खाली मध्यभागी, आय कॅन प्रिपेअर अ फ्यू सिम्पल डिशेस. सलाद, पीनट लड्डू. म्हणजे पॅडी तो म्हणतोय बघा की मी अगदी साधे पदार्थ बनवू शकतो. जसं की सलाद म्हणजे काय? कोशिंबीर. पीनट्स लड्डू म्हणजे काय? शेंगदाण्याचे लाडू. अशा पद्धतीने. आता लेफ्ट साइडला बघा येलो कलरचा बॉक्स दिलेला आहे. बिट्टू रवीने घुसळतोय. इट्स फन टू चर्न. चर्न म्हणजे काय? घुसळणे. CHURN.
चर्न म्हणजे घुसळणे. इट्स फन म्हणजे काय, गंमत आहे. बघा, रवीने घुसळायला मला काय वाटतं, मजा येते, मजेशीर असं वाटतं मला. इट्स फन टू चर्न अँड ऍट द एंड यू गेट बटर मिल्क. ते घुसळल्यानंतर शेवटी काय मिळतं, ताक मिळतं. आणि ते घुसळायला मला खूप आवडतं असं तो पॅडी मियाला सांगतोय, सॉरी बिट्टू मियाला सांगतोय. नंतर खाली बघा राईट साइडला, इट्स नॉट सो इझी टू मेक डो अँड रोल आउट पुरीज और चपातीज. डो म्हणजे काय, कणिक, आणि रोल म्हणजे काय, रोल इट म्हणजे काय, लाटणे. म्हणजे पीठ मळणे किंवा चपात्या लाटणे एवढं सोपं काम नाही. इट्स नॉट इझी म्हणजे इतकं सोपं नाही, पण ते तुम्हाला टू मेक, ते तुम्हाला आलंच पाहिजे, ते तुम्हाला शिकायचं आहे. आणि इकडे टोटो बसलाय बाजूला आणि तो काय म्हणतोय, मेकिंग भाकरी इज अ स्किलिंग जॉब म्हणजे भाकरी तयार करणं हे सुद्धा कौशल्याचं काम आहे. नंतर पेज नंबर 27 वर 2 बॉक्स दिलेले आहेत, ते बघायचे. लेफ्ट साइडचं बघूया. डू आन्सर द फोन पोलाइटली इन मराठी और इंग्लिश अँड टेक डाउन अ मेसेज व्हेर नेसेसरी. बघा, फोनवर बोलत असताना मराठीमध्ये असू द्या किंवा इंग्रजीत नम्रपणे बोला आणि उत्तर द्या. आपण जिथे आवश्यक असेल तिथे समोरच्या व्यक्तीने दिलेला निरोप किंवा जो संदेश असेल तो लक्षात ठेवा. आणि जर मोठा संदेश असेल तर काय म्हटलेलं आहे, लिहून घ्या. बघा, एकदा निरोप जसाचा तसा आई वडिलांना हा जो निरोप देतो आपण, तो कसा आहे, तो अगदी नेसेसरी आहे, तो अगदी कंपल्सरी, तो आपण जसाचा तसा तो निरोप दिला गेला पाहिजे. म्हणजे आई वडील जर घरात नसतील आणि जर फोन आला किंवा कोणी व्यक्ती आलं तर तो मेसेज आई वडिलांपर्यंत पोहोचवणं हे आपलं गरजेचं काम आहे. तर ते आपण व्यवस्थित करायला पाहिजे. आणि बिट्टू फोनवर बोलतोय, तो कसा बोलतो आहे तर त्याची 2 वाक्य तिथे छोटी छोटी दिलेली आहेत. बघा, बिट्टू काय म्हणतोय पहिल्या वाक्यामध्ये, हॅलो आंटी, दिस इज बिट्टू. मी कोण आहे, बिट्टू आहे. मदर्स नॉट ॲट होम. आई घरी नाही आहे. डू यू हॅव अ मेसेज फॉर हर. तिला काही मेसेज द्यायचा आहे का, तिला काही संदेश तुम्हाला द्यायचा आहे का. बघा किती पोलाइटली तो सगळे वाक्य तो बोललेला आहे आणि त्याने ते त्यांच्याशी फोनवर तो बोलला आहे. दुसरं वाक्य बघा, दुसरं पण तो बोललेला आहे, हॅलो अंकल, हाऊ आर यू. म्हणजे हॅलो काका, तुम्ही कसे आहात. आय एम गिव्हिंग द फोन टू ग्रँडपा. मी आजोबांकडे फोन देतो. हा, ओके देन सी यू, बाय बाय. ठीक आहे, काही हरकत नाही, बाय बाय. असं छान तो त्या फोनवर बोललेला आहे. तसंच आपण सुद्धा बोललं पाहिजे. हा संदेश बिट्टूने आपल्याला ह्या धड्यामधून सांगितलेला आहे. आता राईट साइडचा बॉक्स पाहूया, शेवटचा बॉक्स. यू मस्ट लर्न टू बी अ स्मार्ट कंझ्युमर. कंझ्युमर म्हणजे काय, ग्राहक. तुम्ही हुशार ग्राहक व्हायला शिकायला पाहिजे. आता हा पॅडी तुम्हाला काय सांगतो आहे ते तिथे खाली दिलेले आहेत बघा पॉइंट. आय ऑलवेज बॅक टू प्रॉडक्ट आय एम बाईंग. बाईंग म्हणजे काय, म्हणजे जेव्हा आपण ती वस्तू असते ती विकत घेतो तर ती वस्तू नेहमी काय करतो, मी तपासून घेतो. म्हणजे मी नेहमी ज्या वस्तू विकत घेतो त्या काय करतो, तपासून घेतो. ऑलवेज चेक म्हणजे नेहमीच. आय मेक शुअर दॅट द प्राइस इज राईट. आय ऑलवेज पे टू राईट अमाऊंट. काय म्हणतोय तो, आय मेक शुअर दॅट द प्राइस इज राईट. म्हणजे त्या वस्तूवर जी किंमत छापलेली आहे ती किंमत दुकानदार बरोबर आपल्याला मागतोय की नाही हे मी काय करतो, चेक करून घेतो. आय ऑलवेज पे द राईट अमाऊंट. आणि मी ज्या वस्तू विकत घेतल्या आहे त्याची किंमत बरोबर आहे की नाही याची खात्री मी काय करतो, करून घेतो. आय डू मेंटल अर्थमेटिक्स
म्हणजेच काय, मनातल्या मनात गणित करणे. मेंटल अर्थमॅटिक्स और सिंपल कॅल्क्युलेशन बिफोर आय पे द शॉपकीपर. म्हणजे काय, मनातल्या मनात गणित करणे, साधी आकडेमोड ही मी काय करतो, करून घेतो. का, कारण मला किती पैसे द्यायचे आहे किंवा दुकानदाराला किती पैसे द्यायचे, त्याच्याकडनं मला किती पैसे परत घ्यायचे आहे, यासाठी मी मनातल्या मनात ह्या कृती करतो. दॅट इज व्हाय, का करतो मी असं, आय एम एबल टू कलेक्ट द करेक्ट चेंज, म्हणजे जेणेकरून मला त्यांच्याकडनं तेवढे पैसे परत घेता येतील यासाठी. आय कॅरी द मनी सेफली अँड केअरफुली, म्हणजे जे पैसे त्यांनी मला परत केलेले आहे ते पैसे सुरक्षित आणि काळजीपूर्वक मी काय करतो, घेऊन जातो. आय रिमेंबर, शेवटचं बघा आता, आय रिमेंबर टू टेक प्रॉपर कंटेनर्स, म्हणजे काय की ज्या वस्तू मला घ्यायला जायचं आहे तर मी काय करतो, आठवणीने पिशवी घेऊन जातो. आय रिमेंबर टू टेक प्रॉपर कंटेनर. कंटेनर म्हणजे काय, वस्तू किंवा बास्केट, जे काय मला घेऊन जायचं आहे ते मी घेऊन जातो. आय अवॉइड प्लास्टिक बॅग, मी प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे कटाक्षाने टाळतो. अशा अनेक चांगल्या गोष्टी ह्या आर यू डाय किड मध्ये आपल्याला सांगितलेल्या आहेत आणि त्यावर आपण चिंतन करायचं आहे. कठीण शब्दांची स्पेलिंग पाठ करायचे आहेत आणि तुम्हाला 27 पेजवर 4 ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, त्या सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करायच्या आहेत. थँक्यू.